खरं तर हे LED लावणं वगैरे हे तर सत्ता संपत्तीचं प्रदर्शन आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये ही शक्ती किंवा ताकद नाही राहिली असं म्हणता येईल की त्यांना जनतेसमोर येऊन जाहीर सभेमध्ये या गोष्टी बोलाव्या. प्रश्न विचारणारे तुमचेच, उत्तरं पण तुमचेच. मग हा टॉक शो नव्हता, हा फेक शो होता. कारण हा अतिशय फेक, सगळे जे मुद्दे त्याच्यातले माझ्याकडे आहेत ते जर बघितले तर मला असं वाटतं मूळ मुद्दे सोडून मूळ मुद्द्याला बगल त्यांनी दिलेली आणि बाकीच्या विषयावरच फार चर्चा केलेली आहे. आता रस्त्याचं बोलले ते त्यांच्या काय 100 कोटी रुपये दिले होते, त्याचं काम कधी कंप्लीट झालं ते जरा भारतीय जनता पार्टीच्याच एखाद्या नेत्याला विचारा. का त्यांचे महापौर भगवान घडामोडे होते, त्यांना विचारा की टेंडरच्या रिंगमुळे ते 100 कोटी 2-4 वर्ष खर्चच झाले नव्हते. आणि तिथून शहाणा होऊन नंतर ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस शिवसेनेच्या माध्यमातून 150 कोटी रुपये, 50 कोटी नगरविकास, 50 कोटी MIDC, 50 कोटी हे MSRDC कडून 150 कोटीचे रस्ते या शहरात झाले होते. 100 कोटीचे रस्ते लवकर झाले नाही. मला असं वाटतं पाणी योजनेविषयी ते बोलले. पाणी योजनेविषयी साफ झूट अतिशय खोटाड्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहे. 1680 कोटीची योजना आता 2750 कोटीची झाली, 2750 2760 कोटीची झालेली आहे. असं कोणत्या गोष्टी झाल्या की सरकार आल्यावर 1050 कोटी रुपये या योजनेमध्ये वाढले. खरं तर हे 1000 कोटी रुपये कोणाच्या खिशात गेले याचा तपास लावण्याची आवश्यकता आहे. आता फडणवीस साहेब असं बोलले की ही योजना 2700 होती, 1000 कोटी केंद्राने दिले आणि 1600 कोटी राज्याने दिले. मग 832 कोटी रुपयाचं कर्ज संभाजीनगर महानगरपालिकेला कोणी दिलं? संभाजीनगर महानगरपालिकेला सॉफ्ट लोन सरकारकडून घ्यावं लागलेलं आहे. त्यामुळे संभाजीनगर महानगरपालिका तब्बल 832 कोटीचं कर्ज या पाणी पुरवठ्याच्या योजनेमुळे झालेलं आहे. कारण ही पाणी पुरवठ्याची योजना ज्यावेळेस उद्धवजींच्या काळात काम सुरू झालं होतं त्यावेळेस हे महानगरपालिकेचा जो वाटा आहे तो कमी होता, त्यावेळेस 500-550 कोटीचा. आता तो 832 कोटीचा झालेला आहे. तो सरकार उचलणार असं सांगितलं होतं. देवेंद्रजींनी सुद्धा सरकार उचलणार सांगितलं, परंतु प्रत्यक्षात या सरकारने महानगरपालिकेला 832 कोटी रुपयाचं कर्ज घ्यायला भाग पाडलेलं आहे. मागच्या 1 वर्षामध्ये 10 वेळेस तारखा देवेंद्रजी फडणवीसांनी पाण्याच्या दिलेल्या आहे. सरकार 2022ला त्यांचं सरकार आले, 23, 24, 25 आणि आता 26 उगवलेलं आहे. आता पाण्याची जबाबदारी कोणाची आहे? चला मी हेही कबूल करतो की 2022 पर्यंत आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो. आज या शहरात 9 दिवसाला पाणी आहे. मागच्या 2025 मध्ये 365 दिवसापैकी फक्त 44 दिवस या शहरात पाणी आलेलं आहे. याला जबाबदार पूर्णपणे भारतीय जनता पार्टी आणि शिंदेचे लोक आहेत. कारण महानगरपालिकेचं मुदत संपल्यानंतरही सुभाष देसाई इथं पालकमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून आम्ही हे काम सुरळीत ठेवलं होतं, परंतु नंतरच्या आलेल्या सरकारला हे सुरळीत ठेवता आलेलं नाही. त्यामुळे पाण्याच्या योजनेमध्ये 1000 कोटी कोणाच्या खिशात गेले हा माझा प्रश्न आहे. आणि तुम्ही मागच्या 2025 मध्ये 365 दिवसात या शहराला 44 दिवस पाणी दिलेलं आहे. याला जबाबदार कोण? 2 महिन्यात घराघरात पाणी देऊ म्हटले. त्याच्यानंतर आम्हाला त्यावेळेस वेगळ्या पद्धतीने बोलले, पण नंतर आम्ही लबाडांनो पाणी दे आंदोलन केल्यानंतर थोडंसं सुधारण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु आज पुन्हा या शहरात 9 दिवसाला पाणी, कुठं कुठं 15 दिवसाला पाणी. त्यामुळे देवेंद्रजी फडणवीसांनी मला असं वाटतं पाण्याच्या विषयी तर बोलूच नाही. अजून जॅकवेलचं काम पूर्ण नाही, ते 30% झालेलं आहे. अजून जलशुद्धीकरण प्रकल्प जेवढं पाणी येणार तेवढाच, जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण नाही. जलशुद्धीकरण प्रकल्प झाला तर जलकुंभ शहरातले तयार नाही तर तुम्ही देणार कुठून पाणी? त्याच्यामुळे जनतेच्या डोळ्यात धूळ फेक देवेंद्रजींनी फेक शोच्या माध्यमातून केलेली आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. कनेक्टिव्हिटीविषयी बोलले, ते उद्योगाविषयी बोलले. इथला उद्योग गुजरातला कोणी नेला? मेडिकल हबचा बिडकींचा भारतीय जनता पार्टीने नेलं. इथलं क्रीडा विद्यापीठ पुण्याला कोणी नेलं? इथलं विभागीय क्रीडा संकुल जे पश्चिम विभागाचं क्रीडा संकुल आहे साईचं, नागपूरला कोणी नेलं? आर्किटेक्चर युनिव्हर्सिटी इथं द्यायचं कबूल केलं होतं, ते नागपूरला कोणी नेलं? या मराठवाड्याला 44,000 कोटी रुपयाच्या योजना मंजूर केल्या 2023ला,
अजून 10,000 कोटी रुपये सुद्धा दिले नाही. या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला दिवाळीच्या आत मदत पोहोचवतो म्हणलं, दिवाळी होऊन 4 महिने झालेले अजून मदत पोहोचली नाही. विमानतळाच्या गोष्टी केल्या, विमानतळ चांगलं झालं पण विमानच नाही. दिल्लीचे विमान बंद, अहमदाबादचे बंद, बेंगलोरचे बंद, हैदराबादचे बंद. उदयपूरची मागणी करतो, मुंबईला जे ते कधीतरी 7 वाजेचं विमान 10 वाजेला जातं, रोज कॅन्सल होतं. आणि म्हणून कनेक्टिव्हिटीच्या गप्पा तर देवेंद्रजींनी किंवा भारतीय जनता पार्टीने मारल्याच नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरी गोष्ट, इथं कायद्याचं राज्य, मूळ त्यांचा प्रश्न होता कायद्याचं राज्य या शहरात आहे. रोज एक खून पडतो या शहरामध्ये, रोज. हे शहर आत्ताच्या घडीला ड्रग्सच्या विळख्यात अडकलेलं आहे. याच्याविषयी राज्य सरकारचं, गृहमंत्री या नात्यानं देवेंद्रजींचं कोणतंही लक्ष नाही. रोज एक खून या ठिकाणी पडतोय. दुसरी गोष्ट, पर्यटनाची राजधानी संभाजीनगर आहे, परंतु इथला एलोरा फेस्टिवल यांनी केला का यावर्षी सांगावं? मागच्या वर्षी केला का सांगावं? निधी नसल्यामुळे इथलं एलोरा फेस्टिवल होत नाही. महाबळेश्वरच्या फेस्टिवलला 5 कोटी दिल्या जातात, एलोरा फेस्टिवलला रुपया मिळत नाही. इथं घृष्णेश्वराचं सर्किटची घोषणा केली, 15 वर्ष झाले घोषणा करून, कोणतंच काम सुरू नाही. अजिंठ्याचा रस्ता मागच्या 10 वर्षाने होत नाही. आणि म्हणून या संभाजीनगरवर सातत्यानं दुर्लक्ष भारतीय जनता पार्टीने केलं आहे आणि देवेंद्रजींनी केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या शहराला या निवडणुकीच्या निमित्तानं फसवण्याचा प्रयत्न करू नये. तुमचा फेक शो जनतेला पटणारा नाही आणि पटलेला सुद्धा नाही. तर आतापर्यंतच्या निवडणुका खान की बान अशा लढल्या गेल्या, पण आताची निवडणूक भगवेची शान अशी या वाक्याखाली लढवल्या जाईल असं त्याचं मला असं वाटतं विकासावर बोलावं. भगव्याची शान सगळ्यांनाच, हा भगवा आहे याची शान सगळ्यांनाच आहे, पण विकासाचं काय या मुद्द्याचं त्याच्यावर जरा यांनी बोललं पाहिजे असं माझं त्यांना सजेशन आहे. हे भावनिक आता जरा बस झालं. भगव्याची शान सगळ्यांनाच आहे, आम्हाला आहे, त्यांना आहे, सगळ्यांना आहे, असावी नो डाऊट. पण सगळ्यात आधी याच्यावर सुद्धा मला असं वाटतं उत्तर द्यावं, हे आमची या संभाजीनगरकरांची अपेक्षा आहे. उगाच बाकी विषय भरकटायचा आहे ते, त्याला काय अर्थ आहे? विषय याच्यावर बोला की याच्या तुम्ही पाण्याविषयी काय, तुमचे 100 कोटी कधी खर्च झाले, 150 कोटी उद्योजन दिले, त्याचे रस्ते झाले का नाही झाले. आता भ्रष्टाचार टेंडर महानगरपालिकेचं त्यांनी बोलले पारदर्शकता कशी नाही आहे. 250 कोटीचं कचऱ्याचं टेंडर रद्द केलं यांनी, 650 कोटी गुजरातची एजन्सी आणली यांनी. कशी होती गुजरातची एजन्सी? इथं ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे, एजन्स्या गुजरातमधून येतात, 400-400, 500-500 कोटी रुपयाचं काम. गुजरातच्या एजन्स्या काय या संभाजीनगरात 250 कोटी ते 650 कोटी टेंडर का जातं? याचं उत्तर दिलं पाहिजे ना. तुम्ही मुख्यमंत्री आहे, प्रशासक आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीचे मुद्दे भरकटवण्यापेक्षा या विकासाच्या मुद्द्यावर आणि या शहराला कर्जबाजारी करण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीनं बोललं पाहिजे. आम्ही शिवसेनेसोबत युतीसाठी प्रयत्न केला, महापौर हा भाजपचाच बनेल. आताही एकटे लढत असलो तरी महापौर भाजपचाच होईल आणि गरज जर पडली तर जो भगव्याचा पाईक आहे, जो भगवा घेऊन मिरवतो, त्याच्यासोबत आम्ही जाऊ. मला असं वाटतं यांची हे खोटं बोलतात. यांना ज्या आमच्याकडून गेलेले गद्दार लोक यांच्याबरोबर कुठली युती करायची नव्हती. यांचे संदेश होते यांना मुंबईहून की मुंबईची युती होऊ द्या, मग इथली तोपर्यंत इथलं पुढं रेटा, पुढं ढकला आणि करू नका. तयार होते ते लोक आधी बसून. त्यांचे वक्तव्य आहे का, त्यांचे सगळ्या वार्डातून फॉर्म भरणं आहे का, त्यांच्या उमेदवारांचे सगळं आहे का, त्यामुळं हे तयार होते. यांनी उलट आमच्यातून गेलेल्या गद्दार लोकांना मला असं वाटतं त्यांना मामा बनवलं. त्यांनी हिंदुत्व जपणाऱ्यांसोबत निवडणूक झाल्यावर आम्ही जाऊ, तो पक्ष कुठलाही असो. MIM बरोबर गेले अकोटला, जरा ते बघा. मीरा भाईंदरमध्ये मुंबई त्याच्यात गेले, अंबरनाथमध्ये गेलेले दुसऱ्याबरोबर. मला असं वाटतं ज्या पालघरमधल्या साधूच्या हत्याकांडात असलेल्या आरोपींना स्वतःच्या पक्षात घेतात, हे बोलतात हिंदुत्व. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.